चंद्रशेखर आझाद अत्यंत गरीब परिवारातला मुलगा, पण नैतिकतेमध्ये चोख 24 कॅरेटची सोन्यासारखा होता मुलगा. गरीब परिवार, किती गरीब परिवार त्यांचा, आणि त्यांचे वडील किती करारी होते या घटनेवरून तुम्हाला समजेल. एक दिवशी चंद्रशेखर आझादची आई समोरच्या घरातनं आपल्या घरात आली आणि असा पदराखाली काहीतरी असं घेऊन आली. पदर असा वर घेऊन खाली हात होता आणि काहीतरी घेऊन आली. आझादचे वडील तिथेच होते खाटवर. विचारले, काय आणलीस ते? म्हणाली, घरात भाकरी आहेत, पण भाकरीत खायला काही नाहीये, चटणी नाहीये, भाजी नाहीये, म्हणून थोडा मीठ मागून आणली म्हणाली समोरच्या घरात. आझाद तिथेच होता, चंद्रशेखर तिथेच होता. पत्नीला नवरा म्हणाला, ज्यांच्या घरातनं मीठ आणलीस ते परत नेऊन दे. आम्ही सुखे भाकरी खाऊ, पण असा लाचारपणा चांगला नाहीये. स्वाभिमानाची जीवन जगायला पाहिजे. यातून आमच्या पोराबाळांना काय संदेश जातो? दा देऊन जा म्हणा. मीठ काय फार किमतीचं नव्हता, पण ती सुद्धा आपण असं लाचारासारखे कोणाच्या घरातनं आणून खायचं नाही. आपण मेहनत करून खायला पाहिजे असं शिकवणारा आझादचा वडील, आणि हेच शिक्षण घेऊन वाढलेला तो मुलगा